नमस्कार. कलाकारांचा बालेकिल्ला बीड जिल्हा या मंचावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण खूप खास व्यक्तीला भेटलो आहोत, ज्यांनी रंगभूमीवर अविरत त्यांची सेवा गेल्या 40 वर्षापासून देत आहेत. रंगभूमीचा त्यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत. असे आदरणीय ज्येष्ठ रंगकर्मी श्री द्वारकादास फटाले सर हे आपल्याशी गप्पा मारण्यासाठी इथे आलेले आहेत. सर, आपलं या मंचावर मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. 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 जय नटराज. जय नटराज. कशा आहात काका तुम्ही? मस्त मजेत. काय चाललंय हल्ली? काय निवांत पेन्शनर लाईफ. मला सांगा काका, रंगभूमीशी नातं कसं आणि कधी जुळलं तुमचं? रंगभूमीशी नातं कसं शालेय जीवनात 1968 ला त्यावेळेस आमच्या काळात शाळेमध्ये काही अशा छोट्या छोट्या नाटिका वगैरे व्हायच्या. तर त्या नाटिकामधून मोठ्या वर्गाची मुलं म्हणजे 7वी 8वी 6वी 5वीची मुलं ते सादर करायची. ते आम्ही पाहायचो सगळ्या शाळेमध्ये. 1-2 वर्ष ते पाहिलं आणि उगीच वाटायचं की आपल्याला हे करता येईल का, आपण करू शकतो का. आणि जेव्हा माझी मानसिकता झाली की आता आपल्याला हे करायचं, त्यावेळेला माझी शाळाही बदलली आणि ते शाळेचं वातावरणही बदललं. अरे बाप. मग ते तसंच राहून गेलं. थोडस चित्रपट वगैरे पाहायचं. बर. चित्रपटातून वगैरे ते पाहायचं. चित्र म्हणजे अनेक कलाकारांच्या मोठ्या मोठ्या बड्या कलाकारांच्या त्या भूमिका वगैरे. कोणत्या कलाकारांचे चित्रपट पाहिजे काका त्या काळी? तसं काही नव्हतं. जो आला तो बघितला. तरी आठवते तुम्हाला जे की ह्या कलावंतांना मी लहानपणी पाहिले? म्हणजे प्रत्यक्ष त्या फिल्म बघताना टीव्हीवर असेल किंवा ज्या संसाधनातून पाहायचा त्यावेळी? हो, म्हणजे हे चित्रपटाच टॉकीज मध्ये जाऊन पाहायचे ना. बर. ते टॉकीज मध्ये जाऊन पाहायचो आम्ही. त्याच्यामध्ये ते आले मारा असेल. बर. त्याच्यानंतर ते शेख मुख्तार वगैरे होते, त्यांच्या काळातले 24 घंटे वगैरे सारख्या अशी डिटेक्टिव्ह फिल्म असायच्या. त्याच्यात नंतर पुन्हा काही अशी राज कपूरची क्रेज असायची चित्रपटाची. त्यांचे ते आग, आन, आवारा, आह असे चित्रपट यायचे. तिसरी कसम वगैरे अशा सारखे. बर. त्याच्यानंतर शम्मी कपूरचा एक तो वेगळा काळ होता. जॉय मुखर्जी असतील ते आम्ही आपलं त्या वयाच्या सुलभ ह्याच्या प्रमाणे आम्ही आपलं ते पाहायचो. त्याच्यामध्ये थोडस इन्व्हॉल्व व्हायचं. मग काही नाटकं अशी शहरात यायची त्या काळामध्ये. तर त्यावेळेस मला वाटतं मी पाहिलेलं माझं पहिलं नाटक बेल भांडार. बेल भांडार कोणत्या वर्षाची गोष्ट आहे काका? ते मला वाटतं साधारण 68-69च्या दशकात पाहिलं होतं. तर त्याच्यामध्ये ते अरुण सरनाईक वगैरे ही मंडळी होती. ते बेल भांडार ते नाटक पाहिलं मी. पाहिल्यानंतर ते नाटक पाहून घरी आलो. मग विचार करायला लागलो मी. तर चित्रपटाविषयी माझं जे डोक्यात ग्लॅमर होतं भरलेला, हवा भरलेली ते असं. पण ते एका बेल भांडारने असा काही भंडारा उधळला रंगभूमीचा की मी सगळे चित्रपट सृष्टीला एका बाजूला सारून दिलं आणि विचार करायला लागलो की खरं हेच रंगभूमी असं. मला तितकं काही कळत नव्हतं, पण जाणवलं की खरं जर हे असेल तर हेच आहे नाटकच. रंगभूमीचा एवढा प्रभाव तुमच्यावर पडला? तर त्यावेळेस पडला. मग तिथून पुढे जी नाटकं येतील ते पाहायचे. मग त्याच्यानंतर मग तो गारंबीचा बापू त्या काळात गाजलेला काशीनाथ घाणेकर.
काशीनाथ घाणेकर उत्तम. त्या काळामध्येच तुमचं सूर्याचे किल्ले, हा त्याच नंतर मग तरुण तुर्क म्हातारे अर्क. हे पुरुषोत्तम बेर्डेंचं नाटक आहे वाटतं ना, कुठलं? तरुण तुर्क म्हातारे अर्क. नाही, त्यांनी दिग्दर्शित केलेलं. दिग्दर्शित कोणी केलेलं ते मला नाही आठवत, पण ते मधुकर तोरडमलांचे. बरोबर, लेखक ते आहेत. मधुकर तोरडमल. तर नाटक मग माझं सपाटच सुरू झालं नाटक बघणे. आणि हळूहळू 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 त्याच्यात मी इन्व्हॉल्व होत गेलो. काशीनाथ घाणेकरांचं नाटक बीडला यायचं काका त्या काळी, बीडमध्ये. हो. आणि कुठे व्हायचं सादर त्यावेळेला? नाट्यगृह तर नसेलच, नव्हतंच. नाट्यगृह म्हणून असं नव्हतं. इथं नगरपालिकेचं एक जवाहर भवन म्हणून होतं. कोणीकडे होतं ते? ते आता अग्निशामक आहे तिथे. अच्छा. जिथं आज अग्निशामक दल आहे का, हो, तिथे एक बाजूला असा हॉल होता. तर तिथेही काही नाटक सभा वगैरे व्हायची, जवाहर हॉल म्हणून. बर. त्याच्यानंतर ते संगम हॉल एक होता पोलीस कल्याण निधीचा, तिथं व्हायचे. चंपावती क्रीडा मंडळामध्ये थोडस तिथे हे होतं, तिथं व्हायचे. त्याच्यानंतर चंपावती क्रीडा मंडळाचं जे ग्राउंड आहे तिथं ओपन थिएटर मध्ये कन्यादान आलेलं होतं. बर. सुधीर जोशी. वा वा. ते नाटक पाहिलं. त्याच्यानंतर प्रभाकर पणशीकरांचं तो मी नव्हेच ते पाहण्याचा योग आला. ते झालं नगरपालिकेच्या खुल्या प्रांगणात. नगरपालिकेला तिकडं पाठीमाग मैदान होतं, ग्राउंड, एक चबुतरा होता, स्टेज. बर. त्याच्यावर ही नाटकं व्हायची. पाठीमाग ग्रीन रूम वगैरे असायची त्याच्यात, आणि समोर व्यासपीठ असायचं. अच्छा. त्या काळामध्ये सावरकरांच्या जीवनावरचंही एक नाटक येऊन गेलं होतं बऱ्यापैकी. त्याचे नेपथ्य वगैरे भव्य दिव्य असायचं. मोठे मोठे प्रभाकर पणशीकरांच्या नाटकांचे नेपथ्य हे खूपच अफलातून असायचं, हेवी असायचं. बापरे. त्यांचं तो मी नव्हेच असेल. त्याच्यानंतर पुत्रकामिष्टीमध्ये मधु कांबीकरनी अतिशय छान भूमिका केली. बर. अजून तुम्हाला आठवते म्हणजे ती? हो. त्याच्यामध्ये पुत्रकामिष्टी म्हणजे ते विषय वेगळा होता तो, की आता आपण ज्याला आज जो विषय टेस्ट ट्यूब बेबी म्हणून आला. अच्छा. टेस्ट ट्यूब बेबी आज म्हणतो आपण, आज म्हणतो. परंतु त्या काळात असा कॉन्सेप्ट होता की मूल होत नाही, याला मूल होत नाही. त्याची बायको त्याला म्हणती तू कोणाशी तरी संपर्क ठेव. अरे बापरे. स्वतःची बायको म्हणते? स्वतःची बायको म्हणते. आणि ते झालेलं मूल आपण घेऊ. बापरे बापरे. पुत्रकामिष्टी कॉन्सेप्ट असा आहे. तर त्याच्यामध्ये मग ते हा तयार होतो कसं तरी करून, आणि मग मधु कांबीकर ही त्याच्या संपर्कात आणतात. मग त्याचे संबंध येतात, त्याच्यातून ती गर्भवती राहते, त्याच्यातून तिला मुलगा होतो. आणि यांचं ऍग्रीमेंट ठरलेलं असते की काही नाही, मला तुला मूल झालं की मूल आम्हाला द्यायचं, तू निघून जायचं. पण गंमत अशी होते की तिला मुलगा झाल्यानंतर ज्या वेळेला त्यांचं ऍग्रीमेंट संपत, ती मूल ज्यावेळेस द्यायची वेळ येते त्यावेळेस ती सगळं मिळणाऱ्या पैशाला वगैरे ती लाथाड, मला नको, मला मुलगाच पाहिजे माझा. अरे बाप. आणि मग तिथे एक दृश्य आहे की तो मूल तिच्याकडून घेत असताना घेतल्यानंतर ती इतका आकांत करते आणि मुलाचा आवाज, त्याच्यामुळे तिला पाना फुटलेला दाखवला. बापरे बाप. हिरव्या रंगाचं ब्लाउज होतं, ते अक्षरशः
पानं फुटल्यानंतर असं ते भिजलेलं जातं नाटक स्टेज. बाबा बाबा. आणि तो प्रसंग प्रेक्षकांना खिळून ठेवणारा होता. आणि त्या एका प्रसंगानं प्रभाकर पणशीकरासारख्या दिग्गज नेत्याला मधु कांबीकरनं त्या सीन मध्ये कसा खाल्ला म्हणलं तरी चालेल. बाप रे बाप. वा 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 वा. आणि मग अभिनय काय असतो ते आता मधु कांबीकर हे सगळ्यांना फार अशी ही वाटत नाही, वाटते ती तर काय होती एक तमाशातून इकडं आलेली. पण तिच्या अभिनयाचा खरा कस मी पाहिलेला तो पुत्रकामेष्टी. आणि मग तिथून पुढे निळू फुलेची नाटकं यायची. बर. निळू पण बीडला यायचे. हो, हा. निळू भाऊ फार काळ बीडला आलेले आहेत ते. अच्छा. त्यांचं सुनबाई घर तुझंच आहे, कथा आकलीच्या कांद्याची, हम्म. बरीच सखाराम बाईंडर. वा वा वा. तुम्ही पाहिली ती नाटकं? हो, क्या तर बात ही आहे सगळी काका. नाटकं खूप असंख्य नाटकं पाहिली. आणि मग याच्यातनं ते की आपण असं काही करू शकतो का. हा. मग तिथूनचा प्रवास आमच्या नाटकाचा सुरू झाला. हा. मग शहरामध्ये वातावरण होतं. बीडमध्ये बऱ्यापैकी नाटकालाच सुरुवात होती. जुन्या काळात इथे नाटकं खूप व्हायची. मांडे ग्रुप असेल, बरेच म्हणजे तुमचे इकडचे काही बुंदेले वगैरे, हे किशोर सिंग बुंदेले. किशोर सिंग काका असतील. हा हा हा. तर ही काही मंडळी ती नाटकाशी हे होती. त्या काळामध्ये तुमचे मधुकरराव गोडसे होते, ऍडव्होकेट मधुकरराव गोडसे. ते बऱ्यापैकी नाटकामध्ये Active होते. ऍक्टिव्ह होते. तर त्यांनी बी काहीतरी एक दोन भूमिका मी पाहिलेल्या आहेत त्यांच्या. त्याच्यानंतर आचलाताई जोशी डॉक्टरांच्या मिसेस होत्या. त्याच्यानंतर आपल्या डॉक्टर इर्लेकर मॅडम, हा. दीपाताईंच्या आई. दीपाताईंच्या मातोश्री. तर त्या एक उच्च प्रतीच्या म्हणजे चांगल्या याच्या म्हणजे दर्जेदार दिग्दर्शन काय असतं हा. याची जाण असणाऱ्या इर्लेकर. त्या काळातल्या इर्लेकर मॅडम. तर त्या काळामध्ये मग ते फुलाला सुगंध मातीचा वगैरे वगैरे ही नाटकं बसवली गेली. मग आम्ही टीम त्यांच्या नेतृत्वाखाली नाटकं उभा राहिली. मग त्यावेळेस हे व्यास असतील, कुमार व्यास वगैरे ही मंडळी, उदय कसरेकर, बाळासाहेब नामलगावकर, राजेंद्र मुळे, रवी जोशी, त्याच्यानंतर पुरुषोत्तम खोपटीकर, आम्ही जिम्मी, असा एक आमचा फार मोठा ग्रुप तयार झाला. आणि मग कधी आचार्यताई जोशींबरोबर त्यांची एक नाट्य संस्था होती, नटराज नाट्य संस्था. मग त्यांच्या नटराज नाट्य संस्थेच्या अंतर्गत आम्ही एक दोन नाटकं केली. बर. त्याच्यानंतर त्यांचं आमचं थोडं हे झालं. मग आम्ही आमची स्वतंत्र नाट्य संस्था स्थापन केली. आमच्या अरे वा. अभिरंग नाट्य संस्था. अभिरंग नाट्य संस्था. कोण कोण मेंबर होते याचे, किती काय? अभिरंगचे हेच उदय कसरेकर, बाळा नामलगावकर, तुमचा राजेंद्र मुळे, राम गावरसकर. आणि महिला कलावंत त्यावेळेस? महिला कलावंत आमच्याकडं स्वाती देव, त्याच्यानंतर स्वाती पाटणकर, अशा स्त्री कलावंत आमच्याकडे बऱ्यापैकी होत्या. 5-6 जणी. वा. बॅलन्स झाला तुमचा, संस्था उभा केली. हा. तर काका त्या काळात तुम्हाला जेव्हा सुरू केला तुम्ही प्रवास, नाट्य चळवळ उभी केली, पहिल्या ग्रुप पासून वेगळे होऊन स्वतःची संस्था स्थापन केली, तर त्या काळात काय अशा अडचणी आल्या तुम्हाला? कसा त्यातनं मार्ग शोधला? नाही, अडचणी म्हणजे शो लावणं करणं, की आम्ही हौसी नाट्य कलावंत म्हणून उभे राहिलो होतो. हौसी नाट्य कलावंत
हौसी ग्रुपच होता आमचा. बर. पण त्याच्यातून काही मिळावं किंवा मिळालं पाहिजे, त्याच्यातच आपलं करिअर, हे असा असा विषय काही नव्हता. हा, करिअर म्हणून काय विरंगुळा पाहिजे फक्त विरंगुळा आणि आवड. आणि आवड आणि आपल्यातले म्हणजे ज्यांचे जे किडे होते ना, सुप्त कला गुण. सुप्त कला गुण, तर अशी किडे असणारे वळवळणारे सगळे आम्ही एकत्र आलेलो होतो. हा. तर त्याच्यामध्ये मग सगळे अफलातून लोक होते हे सगळे. बर. काय हा. राजेंद्र मुळे हा अफलातून, त्याच्यामध्ये अशोक जोकर होते. अशोक जोकर म्हणून चांगला कलाकार होता, तो एस टी महामंडळात असायचा. बर. तर एस टी महामंडळामध्ये त्यांच्या स्पर्धेला ती नाटकं जायची. हा. तर त्या स्पर्धेसाठी त्यांनी बीडमधून थँक्यू मिस्टर ग्लॅड सारखं नाटक नेलेलं, वा वा वा. प्राईज मिळवलेलं आहे. थँक्यू मिस्टर ग्लॅड आणि बर्वेंचं. ती खूप म्हणजे तशी वजनदार होती. हो. ती सुद्धा बऱ्यापैकी हाताळणारे कलाकार आपली. हो ना, हो ना. ते झालं. त्यांच्यानंतर विहीर सारखं एक गंभीर विषयावरची नाटक होतं, विहीर. 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 त्याच्यानंतर निष्पाप. हे सगळे तुमच्या संस्थेने सादर केलेले नाटक आम्ही केलेले. तुमच्या सदाशिव अमरापूरकरचं पहिलं नाटक होतं. विहीर का? नाही, निष्पाप. निष्पाप. कोणते क्षीरसागर होते, मामा क्षीरसागर का काय, मला आता नाव नाही आठवत. पण त्यांनी ते हे केलेलं होतं नाटक, बसवलेलं. आणि त्याच्यात प्रमुख भूमिका सदाशिव अमरापूरकरची होती. सदाशिव अमरापूरकर हे नाट्य कलावंत म्हणूनच होते त्यावेळेस. हा, चित्रपटाकडे ते गेलेले नव्हते. ते आमच्या म्हणजे धडपडणारेच होते. संघर्ष काळातच होते सदाशिवराव. तर त्या निष्पाप मध्ये त्यांची भूमिका इतकी गाजली की त्यांना त्यावेळेस तिकडनं अवॉर्ड मिळालं. वा वा वा. अभिनयाचं. आणि मग ते हळूहळू त्यांची वाट त्यांची चित्रपटाकडे. असं तो काळ होता. बर. तुम्हाला त्या काळात जेव्हा नाटक तुमची संस्था वगैरे उभी झाली, इतके मेंबर तुम्ही मिळून झटत होता, संघर्ष करत होता, त्या काळात आणि आज 2026 मध्ये असं काय फरक वाटतो तुम्हाला आज? नाही, आता खूप प्रगल्भता आहे. म्हणजे आज तुम्हाला काय मिळणार नाही किंवा मिळत नाही असं काहीच नाही ना. त्या काळामध्ये नुसता संघर्ष होता. काय किंवा नाटकाची स्क्रिप्ट बसवायची तर त्याची पात्र किती आहेत, त्याच्यामध्ये स्त्री पात्र किती आहे, मग त्या स्त्री पात्राच्या शोधापासून कार्याला सुरुवात करावं लागायची. स्त्री पात्र मिळवणं, नाटक होईपर्यंत टिकवणं, काय त्यांची मानसिकता स्थिर ठेवणं, हे सगळं असायचं. आणि त्या काळामध्ये आता आम्ही जरी नाटक बसवलं पण त्या नाटकाला प्रेक्षक कसं मिळावं. अच्छा, हे सगळ्यात मोठं आव्हान. आणि हे आमचं गल्लीतल्या पोरांचं नाटक. गल्लीतल्या म्हणण्यापेक्षा गावातली जी 10-5 टाळकी आहेत, ते टाळकी एकत्र येऊन ते करायला लागले नाटक. हा एक त्याच्यात आहे. ते आपली पोरं आहे तिथे करते. मग आम्ही फार्सिकल कडे वळलो. बर. हे गंभीर नाटकाचं प्रेक्षक इथे नाही, पण आणि गंभीर नाटक आपण त्याला न्याय देऊ का नाही, मोठा प्रश्न आहे. हा एक मोठा प्रश्न आहे. मग आम्ही फार्सिकल कडे वळलो. फार्सिकल मध्ये घेतलं सिंगावर, 3 चौक 13, लग्नाआधी वरात, कथा दिनूच्या मग मृत्यूपत्राची, मालकीन दार उघड, ते अशी हलकी फुलकी गर्दी असेल या नाटकात. हो. मग ती नाटकं आम्ही काय करायचो, आमचं नाटक आमचा सीझन म्हणजे गणेशोत्सव टार्गेट केला आम्ही. काय गणेश उत्सवात नाटक बसवायचं आणि स्थानिक पेपरला तेव्हा जाहिरात द्यायचो आम्ही, स्थानिक पेपर किंवा गणेश उत्सवासाठी की हे नाटक तयार आहे. काय
गणेश मंडळांनी संपर्क साधावा. मग आम्हाला बऱ्यापैकी ऑफर यायच्या. बीड मधून 82चं गणेश मंडळ असायचं एक, बर. सार्वजनिक बांधकामचं. हम्म. त्यांचा प्रयोग मिळायचा. बीडमध्ये MSCBचा उत्सव असायचा गणपतीचा, त्यांचं एक आम्हाला हे मिळायचं. त्यांच्याकडनं ऑर्डर मिळायची, त्यांच्याकडनं ऑफर मिळायची नाटकासाठी, सुपारी मिळायची. सुपारी मिळायची आपल्या भाषेत. हो. हा. असं सांगायचं म्हणजे हा. त्यांच्याकडनं आम्हाला एक सुपारी मिळायची. हा. किंवा तुमचा शो द्या आम्हाला आता. काय सुपारीचं स्वरूप असायचं काका त्या काळचं? काय आम्ही साधारण 5,000 7,000. अरे बापरे, ही कोणत्या किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? ही साधारण 75 78 77 78. त्या काळी 5,000 अमाऊंट नाटकाला त्या काळी तितके पैसे लोक द्यायचे? नाही, आम्ही गणेश उत्सवाचं आमच्या इकडे जे काही हे आहेत ना, असे काही असे काही ते गणेश मंडळ होते, हा. त्यांना बऱ्यापैकी हौशी असायचे ते. हा. ते आम्ही जेवढे हौशी आहेत ना, तेवढेच प्रेक्षक म्हणून ते तितकेच उत्साही असायचे. तेही म्हणजे प्रेक्षक म्हणून नाही. की ते गणेश मंडळासाठी अच्छा. अच्छा, आपापल्या गणेश मंडळाचं नाव करण्यासाठी ते तितकेच काय असायचे. हा 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 हा. तर ते द्यायचे. किती आम्ही या ऍक्टिव्हिटी केल्या, आम्ही हो. इतक्या 10 दिवसाच्या आता गणपती. BIDC सारखा गणपती, हम्म. त्यांच्याकडे काही बिरागीला कमी नसायचं. हा. ते आम्हाला बऱ्यापैकी मानधन देतो. बर. MSCBचं बऱ्यापैकी मानधन असायचं. हम्म. कधी कधी तर मग आम्ही हे गणेश उत्सवाच्या अगोदरचा असा काळ होता, हा. कधी सायकलवर वाऱ्या आपल्या नाटकाच्या. सायकलवर? हो वा वा वा. म्हणजे सायकलवर जायचे हो, प्रयोगासाठी? गेलेलो आहे आम्ही प्रयोग. आणि तुमच्या महिला त्याच्यामध्ये जे ते पण सहभागी- असंच, महिला आमच्याकडे काय, महिला म्हणजे मुली एक नाही तर 2 असायचे पात्र. हा. तर त्यांना असं बसून सायकलवर बसून डबल सीट. जायचं. हो, वा वा वा. आणि त्या काळी त्यांच्या घरच्यांचा त्यांना इतका सपोर्ट? काय नाही, ते म्हणजे बिचारे त्या काळात त्यांची मानसिकता एवढी प्रगल्भच होती. त्या आमच्या दृष्टीने ते भाग्याचं म्हणावं लागेल. किंवा आमच्याकडचे ज्या काम करण्यासाठी येणारे ज्या मुली आहेत, तर त्यांचे आई वडील बऱ्यापैकी ते म्हणजे त्यांचा विश्वास होता सगळ्यांना. की आमची जी नाट्य कंपनी होती किंवा आमचे जे ग्रुप होते, त्या ग्रुप मधली जी काही मुलं असायची, तर ते सगळे असे म्हणजे चांगलेच. त्यामुळं आमच्यावर कोणी अविश्वास असं काही वातावरण नव्हतं. वा वा वा. त्या काळचा काका एखादा असा प्रसंग जिथे तुम्हाला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं? आता एका गावामध्ये प्रयोग होता आमचं कसं असायचं, तर तिथे खेड्यामध्ये काही हॉटेल वगैरे काही नसायचं. आमचा मुक्काम असायचा. तर कधी कधी मग आम्ही नाटक संपल्यानंतर गावातल्या चांगल्या घरी जाऊन माधुकरी मागितल्यासारखं त्यांना मागायचं. बर. तो नाटक कंपनीवाले आहेत आम्ही, आम्हाला जेवणासाठी काही तुमच्याकडे असेल तर टाका. ते सगळं जमा करून आणायचं आणि जिथं प्रयोग झाला तिथेच खायचं. अरे वा. आणि मयाळू दयाळू लोक होते त्यावेळेस? नाही, लोक खूप कोऑपरेटिव्ह होते. काय कलावंतरी जाण असणारी माणसं जास्त होती. त्या काळामध्ये करमणुकीची साधनं कमी होती नव्हती. तर त्यामुळं बऱ्यापैकी लोक कदरदान असायचे. वा. काय सगळे चांगले आश्रयदाते असायचे. गावचे पाटील सहकार्य करायचे. बर. गावचे सरपंच सहकार्य करायचे. हा. तर बऱ्यापैकी ते स्वतः नाटकाला उपस्थिती असायची त्यांची? ते स्वतः पूर्ण त्यांच्या लोक, त्यांचे सगळे जे त्या गावातले सगळे प्रतिष्ठित मंडळी सहकार्य. बर. ते असायचे तिथे. नाटकाचा अवधी किती असायचा तुमचा त्यावेळेचा? तसा नाटकाचा अवधी 1.5-2 पावणे 2 तासाचा, 2.5 तासाचा, 3 तासाचा असायचा. बर. पण ते प्रयोग समोरचे प्रेक्षक आणि प्रेक्षकाची मानसिकता बदलून पाहून आम्ही मग त्याला ते वाढवायचं कमी करायचं. वा. काय हा. जर आम्हाला काही जर समजा काही लोकांमध्ये जर काही चुळबुळ वगैरे दिसायला लागली, बोर होत आहेत किंवा काही नाटक समजा आता लक्षात आलं की यांच्या डोक्याच्या वर चाललंय, काय मग आपण आवडतं घ्यायचं. डोक्याच्या वर चालल्यावर मग ह्या आपलं ओढून चालली काय. आणि जर वाटलं की आता हे आपले कलाकारही सुसाट निघाले आणि प्रेक्षकही त्याला दाद देत आहेत, कनेक्ट आहेत त्यांच्याशी, काय
₹1 प्रेक्षक आणि आमचे कलाकार जेव्हा दोघं असं एकमेकाशी सिक्वेन्स कनेक्ट. मध्ये आले, अरे चांगलं बरं का वातावरण, चालू जायचं. चलू दे, वा, फुल मनोरंजन क्या बात आहे. असं. आणि तुम्ही त्याच्यात अभिनेता म्हणूनच काम करायचे? नाही, अभिनेता म्हणून नाही, साईडच्या आमच्या दुय्यम भूमिका असायची. हा, म्हणजे अभिनेता म्हणूनच ना, हो हो, पात्र कुठलंही असो, पात्र पण त्यात कुठे तुम्ही अभिनेते म्हणून काम पण ते करायचे. आम्ही आपलं भूमिका असायची आमची छोटी मोठी, जी दिग्दर्शकांनी आपल्या योग्यतेची भूमिका म्हणून जी दिली ती इमाने इथे वर करायची. मग त्याच्यात किती डायलॉग कमी आहेत का जास्त आहेत त्याचा विचार नाही करायचा. माझ्या एंट्र्या कमी आहेत जास्त आहेत नाही, एक एंट्री असेल समाधान वाटतं. समाधान. वा. त्यामुळं काय होतं की म्हणजे काहींचे आमच्यात असे इगो नसायचे आमच्या कलाकारांमध्ये की त्याला मोठी भूमिका दिली मला दिली नाही, मग ते बघतो कसा पुढे जातो. म्हणजे एका कलाकाराने दुसऱ्या कलाकारांना डॉमिनेट करणं किंवा त्याला कुठेतरी थोडस डिमॉरल करणं, असं काहीच नव्हतं प्रकार. त्याची भूमिका कशी पडेल माझी कशी हे होईल असा विषय नसायचा. की आमची एकच इच्छा असायची सगळ्यांची मिळून की सगळ्यांनी मिळून नाटक कसं उचललं जाईल. क्या बात आहे. काय आम्हाला फक्त नाटक प्रेक्षकांच्या लेवलवर नेऊन आम्हाला त्याच्यातनं आउटपुट कसं मिळेल, आम्हाला वाहवा कशी मिळेल, लोक चांगलं कसं म्हणतील, हा आमचा प्रत्येक कलाकाराचा तो प्रयत्न असायचा. त्यामुळे आमच्याकडे अशी ती केवे जावे असं काही नसायचं. एकमेकातील जो समजूतदारपणा किंवा ज्याला आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतो तर ती बऱ्यापैकी असायचं. काय डायरेक्टर सांगायचे किंवा यावेळेला मागच्या वेळेला तू मुख्य रोल केलता, आता मुख्य रोल आता आपण रवीला देतोय, रवी करणार, तुझं काम ते तुझं काय मत आहे हा विचारायचाच विषय नाही. ऑर्डर द्यायचे ते. हा, आणि त्यांनी follow करायचे. सांगायची ती की हा करतो. मुख्य रोल हा करणं, बाकी तुम्ही हा तुम्ही हा तुम्ही हा तुम्ही तो. रोल पण स्विच करायचा हो. म्हणजे हो. आता यांनी हे केलं त्या म्हणजे त्या दिग्दर्शकालाही जाणीव असायची. हा सतत हा छोटे छोटे रोल मध्ये आता याला मोठा देऊया, हा आता याला थोडासा दुसरा रोल देऊया. आता समजा मी आहे की काय नाही हो, पटले तू 2-3 रोल साईड रोल बरे केलेले, आता याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे, हा. इन्स्पेक्टरच्या 3च एंट्री आहेत हा. आणि 5च डायलॉग आहेत, हा. हा. ते तुला करायचं. येस, वा वा वा. संपलं. निखारे सिनेमा ही काय कहाणी आहे? निखारे सिनेमा जसं तुम्ही नाटकाचा प्रभाव पडला, नाटक फील्डला यायला लागले, तुम्ही नाटकं बघितली, संस्था उभी केली, त्याच्यातून तुम्ही बीड जिल्ह्यात सायकलवर प्रवास करून चावडीवर जाऊन ग्रामीण भागात जाऊन नाटक करू लागले. हा. आणि चित्रपटाकडे कधी वळत आणि निखारे कसा उभा राहिला, त्याची काय कहाणी? आता आमचा जो ग्रुप होता हा, तर याच्यामध्ये अभिरंगला त्या आमच्या या नाट्य प्रवासामध्ये अभिरंगला निशिगंध येऊन मिळाला. बर. काय अभिरंग नाट्य संस्थेला निशिगंध नाट्य संस्था येऊन भेटली, कोलॅबरेट झाले. एक आमची मैत्री निर्माण झाली. तर निशिगंध ही संस्था डॉक्टर देवदत्त म्हात्रे संभाजीनगर, संभाजीनगरला ते इथं तुमच्या शासकीय रुग्णालयामध्ये रक्तपेढीला होते. बर बर बर. काय पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर. तर त्यांची ती संस्था होती निशिगंध नाट्य संस्था. बर. आणि त्यांनी औरंगाबाद मध्ये तोपर्यंत बऱ्यापैकी नाटकं सादर केलेली होती ती त्यांनी. त्यांचं एक नाटक होतं, म्हणजे त्यांनी स्वतः लिहिलेलं होतं, लोकनाट्याच्या अंगाचं नाटक होतं ते, लोकनाट्याच्या धर्तीवर.
म्हणजे मला वाटतं ते नाटक त्यांनी इच्छा माझी पुरी करा याच्यानंतर त्या पॅटर्न मध्ये सादर केलेलं ते नाटक होतं. डॉक्टर देवदत्त म्हात्रेंनी. तर ती बेबंद नगरी म्हणून त्याचं नाव. त्याची स्क्रिप्ट माझ्याकडे असेल काल परवापर्यंत. अजून आहे हो आहे त्याची स्क्रिप्ट आहे माझ्याकडे अजून. इच्छा माझी पुरे करा किंवा इच्छा- गाढवाचं लग्न याच्यावरून प्रभावित होऊन हा. असं तर लोकं ते केलेले. त्या ढाच्याच आहे ते. इच्छा माझी पुरी करा, गाढवाचं लग्न वगैरे ही जे आहेत ना वगनाट्य टाईप, हा वगनाट्य तर ते त्याच पठडीतलं आहे ते नाटक बेबंद नगरी. खूप म्हणजे त्यांनी ते दिग्दर्शन केलं का तुमच्या ग्रुप सोबत येऊन? नाही, हा. तर ते त्यांनीच केलं होतं, त्यांनीच त्यांच्या बसवलेलं group होतं. हा. तर ते त्यांचा ग्रुप औरंगाबादला होता. अच्छा. तर ते इथं बदली होऊन आल्यानंतर त्यांनी इथं काही नाटकं म्हणजे औरंगाबादला केली होती, म्हणजे आताच्या संभाजीनगरला. हो. आणि त्यांनी इथं आल्यानंतर ते मग संपर्कात आले. तर त्यांचे बऱ्यापैकी चळवळी होत्या, त्यांच्याही नाटकातले होते. मग आम्ही थोडस वैचारिक आदान प्रदान कलाकार म्हणून एकमेकांची भेट करणं. आणि आमच्यात आता आम्ही एवढी नाटकं सादर केलेली का, तर खूप नाटकं सादर करून करून आणि ही नाटकं बाहेरची बघून बघून पुन्हा मग आमच्यामध्ये काही लोकांना वाटलं की आपण सगळं केलं पण आपण चित्रपट काढलाच नाही अजून कुठला. काय आता त्या काळामध्ये 1980 82 85च्या दशकात बीड मध्ये आम्ही चित्रपट काढतोय ह्याच्यासारखा मोठा विनोदच असू शकत नव्हता. विनोद का बरं? किती मोठे गोष्ट आहे चित्रपट तुम्ही पाहिला? नाही पण तो विनोद आहे, मोठा विनोद होता तो. त्याचा अहो बीडला चित्रपट काढतोय आम्ही, बीडलाच तयार करतोय, बीडलाच करायचा आहे. कथानक बीड, लोकेशन बीडचं, डायरेक्टर बीडचा, संगीतकार बीडचा. ते काय कुठलं गणित आहे हे? त्या काळामध्ये पुणे मुंबई सांगली या भागामध्ये इक्विपमेंट्स होते, म्हणजे सगळं प्रगल्भता होती ना. कोल्हापूर त्या काळामध्ये एक मोठी नगरी होती, फिल्म नगरी, राधानगरी हे ते. पुणे होतं, मुंबई होती. तरी पण आम्ही म्हणलो नाही काढायचं आपलं चित्रपट. त्या काळामध्ये कोणाच्या घरी आमच्या साधा डायलिंग फोन सुद्धा नव्हते कोणाकडे, लँडलाईन सुद्धा कोणाकडे नव्हते आमच्याकडे. आता बाकीच्या लोकांकडे होते, काही लोकांकडे, सगळ्या लोकांकडे जे श्रीमंत मोठे वगैरे त्या काळातले असे ज्यांना गरज आहे त्या फोनच्या त्यांच्याकडे असायचे. मग आम्ही डॉक्टर म्हात्रे म्हणजे माझ्याकडं कथानक तयार आहे, मग ते आम्ही वाचलं, ऐकलं, चांगलं चित्रपट होऊ शकतो याच्यावर, कसा करायचा. तर प्रोड्युसर मग त्या बजेट किती लागेल, काय लागेल, 5-6 लाख रुपये लागतील. 82 चे 5-6 लाख रुपये लागायचे. 5 ते 6 लाख रुपये पाहिजे. मग 5 जण पुढे आले. त्याच्यामध्ये डॉक्टर आपले अशोक संचेती, डॉक्टर देवदत्त म्हात्रे, मधुकर पवार, भारत लोळगे, अशोक ओझा, ही 5 मंडळी पुढे आली. आणि या 5 मंडळींनी मिळून ठरवले की आपल्याला काढायचं. मग त्याचं बॅनर, त्याचं नाव काय असावं? पंचम पिक्चर्स. वा, 5 जण प्रोड्युसर झाले म्हणून त्यांचं पंचम पिक्चर्स. वा वा वा, छानच आहे नाव. हे 5 जण एकत्र आले आणि 5 जणांनी येऊन हे चित्रपट काढायचं संकल्प सोडला, केला. काय नाव द्यायचं? तर हे 5 जण असल्यामुळे पंचम पिक्चर्स हे बॅनर ठेवले.
बॅनर रजिस्टर्ड केलं आणि पंचम पिक्चरच्या बॅनर खाली पुन्हा कामाला सुरुवात झाली. काय होतं त्या चित्रपटाचं कथानक थोडं आठवतंय? काही नाही, वेठबिगारीवर आधारित. अच्छा. त्याच्यामध्ये वेठबिगारी, गावचं वातावरण, बोलुतेदार, हे ते काय, एक चांभाराचं कुटुंब असतं, पाटील असते, चांभाराची मुलगी असते, पाटील असतो, पाटलाची वाईट दृष्टी पडते, हे सगळं ते कसं कथन. मग ते गुलाम म्हणून कसं वागवायचे, वेठबिगार म्हणून तो होता. आणि पुन्हा दारू वगैरे हे ते, त्याच्यातून दारूचा एक थोडा संदेश वगैरे असं एक सुंदर होत. नायक नायिका आठवतात कोण होते? हो. मग आम्ही नायक म्हणून श्रीराम गोजमगुंडेला आम्ही निवडला. श्रीराम गोजमगुंडे म्हणजे मराठवाड्याचे भूमिपुत्र. तर त्या काळामध्ये श्रीराम गोजमगुंडेंचं 2-3 पिक्चर मध्ये बऱ्यापैकी पदार्पण झालेलं होतं. त्यांचा राजा शिवछत्रपती येऊन गेलेला होता. त्याच्यानंतर त्यांचा एक चित्रपट होता, झटपट करू दे खटपट. झटपट करू दे खटपट. तो एक चित्रपट येऊन गेलेला होता. त्याच्यानंतर आमच्या जवळपास याच्यामध्ये परभणीचे डॉक्टर सरफराज खान यांचा पिंजरा प्रीतीचा हा येऊन गेला होता. आमच्या नंतर पुन्हा मराठवाड्यातून एक ट्रेझरी ऑफिसर होते अनिल मोरे म्हणून, तर त्यांचा एक रेशीमी बंद असं काहीतरी तो एक येऊन गेला होता. पण आमच्या सगळ्यांच्या अगोदर हे चित्रपट निघण्याच्या अगोदर पासून संभाजीनगरला एकच चित्रपटाची घोषणा केली होती. तो बाल चित्रपट होता. अच्छा. सोनेरी डोक्याचा मासा. बर. पण तो घोषणा झाली, घोषणाच राहिली. औरंगाबादवाल्यांनी खूप धडपड केली चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्याची. पण संभाजीनगर मधल्या त्या काळामध्ये आजपर्यंत चित्रपट क्षेत्रामध्ये कुणालाही यश आलं नाही. मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, परभणी, मराठवाड्यातून या 3 जिल्ह्यांनी बाजी मारली. त्यामध्ये आमचा जो निखारे होता तो येऊन गेल्यानंतर महाराष्ट्र शासनाचं त्याला प्राइज मिळालं. प्राइज विनर झाला. तो टॉकीजवर रिलीज वगैरे झाला? हा, टॉकीजवर रिलीज झाला. बऱ्यापैकी थोडा धंदा केला त्यांनी. धंदा एवढा नाही केला, केला. रिलीज केला पण तुम्ही तो तो रिलीज केला सगळीकडे, रिलीज महाराष्ट्रभर रिलीज केला. आता ते बीडचं असल्यामुळं आणि ते कलाकाराची आमची कास्टिंग ते प्रेमापोटी झालेले असते, विषय चांगला होता. पण समाधान आहे की तो सगळीकडं 8-8 दिवस का होत नाही, महाराष्ट्रात चालला. निखारे काही ठिकाणून 4 दिवसात गेला. बरं वाटलं. दिग्दर्शक कोण होते याचे? तसे मूळ खरे दिग्दर्शक म्हणून जाहीर केलेले देवदत्त म्हात्रे. पण पडद्या पाठीमाग मग बरेच जण बाकीचे बाहेरचे हे होते. देवदत्त म्हात्रे सर हे लेखक आणि दिग्दर्शक होते. हो. आणि तुम्ही काय भूमिका, कोणती भूमिका केली त्याच्यामध्ये? आमच्या ज्या भूमिका होत्या ना की त्याच्यामध्ये मग ते सगळे असे 12 बोलुतेदार, सुतार, सांबार, लोहार, कॅरेक्टर रोल होता. म्हणजे हा कॅरेक्टर रोल होते. ब्राह्मण, भटकी, भटजी, सुतार, ते सगळे असे 12 बोलुतेदाराचं प्रतिनिधित्व करणारे एक एक कॅरेक्टर होते. माझा नाव्याचा रोल होता. नावी कॅरेक्टर. बरं. कसं वाटलं तुम्हाला स्वतःला पडद्यावर पाहून? अरे म्हणजे जे स्वप्न आपण उराशी बाळगलो होते की मला 1 मिनिटासाठी का होईना पण या मोठ्या पडद्यावर यायचं, आलो. चित्रपट झाल्याच्या नंतर वापस तुम्ही रंगभूमीकडे आलाच असाल, तुमच्या ग्रुपमध्ये आला असाल? नाही, पुन्हा मग आम्ही सगळे एकत्र राहिलो.
पण आमच्याकडनं पुन्हा काही कुठली नाट्य निर्मिती वगैरे नाही झाली, नाही करू चित्रपट शकत. झाल्यानंतर चित्रपटानंतर आम्ही काहीच केलं नाही. का बरं असं काय झालं? काय झालं, पुन्हा नाटकालाही थोडीशी जरा उतरती काळा लागल्यासारखं झालं. प्रेक्षक तिकडे वळेल. प्रेक्षक वळेना, पुरवडणं नाटक. चित्रपटाने म्हणजे आणि चित्रपटाचा प्रभाव त्या काळामध्ये दूरदर्शनची थोडीशी क्रेज होती. संचू प्रवेश झाला होता आणि त्या काळामध्ये मग नवनवीन प्रयोग व्हायला लागले होते. काय आता एक वास्तववादी नाटकांचा एक पिरियड आला होता, जसे की ऑल दी बेस्ट वगैरे असं, अशी नाटकं ती यायला सुरुवात झाली होती. तुमच्या त्या मध्येच तो दलित रंगभूमीचा हे आला होता मध्ये. हा, तिथे टेक्सास गायकवाड वगैरे ही मंडळी, ते आम्ही देशाचे मारेकरी वगैरे अशी अशी नाटकं मग ती येऊन गेली दरम्यानच्या काळात. रंगभूमीमुळे काका तुमच्या वैयक्तिक आयुष्यात त्याचा काय परिणाम आहे? काय प्रभाव आहे? काय परिणाम? काय परिणाम काहीच नाही, शून्य. आपण त्याच्याकडे करिअर म्हणून पाहिलं का? आपण त्याला दुय्यम स्थान दिलं आपल्या आयुष्यात. मग त्याचा परिणाम काय झाला, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते एखादा जुगारी असतो, ते जुगारी काय म्हणणार, त्याला विचारायचं तुम्ही, खरे मी इतके दिवस झालं जुगार करतो, पैसे हारले, आता तुला कसं वाटतं? काय उत्तर दे? कसं आहे ते? हे आम्हाला कोणतं जुगार खेळ म्हणलं काय? आम्ही खेळू. आता त्याचा परिणाम शून्य का काय, काहीच नाही. पण कुठला जुगारी बसतो ती का जुगार खेळायला, ती काय करिअर करायसाठी खेळतो. तसं आम्ही ते केलं, पण नाही आम्हाला पुढं म्हणजे त्याच्यातनं काही असं हे झालं. तसा प्रयत्न झाला, करायला केला, पण ते नाही. आपण ती पुणे मुंबई वेगळं, बीड वेगळं, आपली झेप काय, तरी पण आम्हाला जेवढं जमल तेवढं आम्ही आमच्या परिसरामध्ये केलं. आजच्या काळात तुम्हाला रंगभूमीचं काय वाटतं की भवितव्य कसं वाटतं किंवा कसं दिसतं तुम्हाला भवितव्य आजच्या रंगभूमीचं? नाही, आता काय रंगभूमी म्हणा किंवा म्हणजे हे जे मनोरंजनाचं जे क्षेत्र आहे, मग नाटक ती त्याला काही अपवाद असू शकत नाही. नाटक असेल, सिनेमा असेल, किंवा जे मनोरंजनाची जे पारंपरिक आपण जी साधनं ज्याला पारंपरिक म्हणून पाहतो, हे पारंपरिकच झाले ना. नाटक, सिनेमा आता पारंपरिक ह्याच्यातच मोडतोय समजा, असं म्हणायचं. पण ह्या नवीन डिजिटलायझेशन मुळे, याच्यामुळं, मोबाईलमुळं तर अजूनच त्याच्यामध्ये खूप क्रांती झाली. काय प्रत्येकाकडे पोहोचलाय. आणि पोहोचला तो साधा पोहोचला नाही, ज्याच्या हातात पडला ते कलाकार व्हायला लागले. काय ह्याच्यातून ही बाबा कला घराघरात पोहोचली ना, तो एक फायदाच आहे ना. की आज खेड्यातली एक मुलगी रील स्टार म्हणून ज्या मुली पुढे येत आहेत, मुलं पुढे येत आहेत, ती मुलं कुठली आहेत? गावखेड्याचीच आहेत ना. पण आज गावखेड्याची मुलं त्या मोबाईल मधून, त्या रीलच्या माध्यमातून पुणे मुंबईच्या मुलींच्या बरोबरीनं उभे राहत आहेत, त्यांच्या बरोबर न्यूज मध्ये येत आहेत. ही प्रगतीच म्हणावं लागेल. त्या काही बाजूला अधोगती आहे, पण त्याचे काही परिणाम जर म्हणाल तर हे असेही आहेत ना. काय तर घराघरात कलाकार निर्माण व्हायला लागले. अजून काय पाहिजे तुम्हाला? आता मी एक किस्सा ऐकला तुमच्याबद्दल. डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासोबत सुद्धा तुम्हाला संधी मिळाली होती. हा, मिळाली होती. काय त्याचा काय किस्सा आहे काका?
डॉक्टर श्रीराम लागून बरोबर मला संधी मिळाली. कशी मिळाली बरं? ती चुकून मिळाली. काय किस्सा आहे तो? पुण्याला बालगंधर्वला काचेचा चंद्र होता नाटक नाटक. कापसीचा चंद्र. हो. बरं. आणि ते नाटक माझं पाहायचं राहून गेलं. खूप इच्छा होती मला, पण ज्या ज्या वेळेला ते लागायचं त्या वेळेला आता बिडून नाटक पाहायला जायचं म्हणजे त्यावेळेसची ती आमची आर्थिक परिस्थिती हे ते म्हणजे नाटक पाहायला तिथपर्यंत जाणं, ते तिकीट काढणं, बालगंधर्व पर्यंत हा सगळं ते आम्हाला म्हणजे असं खूप द्रविड परिणाम म्हणा किंवा तो एक जिकिरीचा भाग होता. नाटक पाहायची इच्छा असणं वेगळं, पाहायला जाणं त्याच्यासाठी लागणारी ती सगळं प्रोसेस जरा हे होती. पण तरी आम्ही ते आता पेपरला जाहिराती यायच्यात त्यांच्या, पाहिलं किंवा ह्या तारखेला असा असा शो आहे. गेलो आम्ही पुण्याला. पुण्याला गेलो, बालगंधर्वला गेलो, तिकीट काढले. आता आम्ही तिकीट शेवटच्या रोजचं काढलं. आता आपण पहिल्या रांगेत बसून किंवा पहिल्या रो मध्ये बसून ते बघू शकत नाही. आपलं शेवटचं तिकीट काढलं, बसलो, गेलो म्हणजे तिकीट काढून थांबलो. आणि मनात वाटलं की आपण डॉक्टर साहेबांना, लागू साहेबांना भेटलं पाहिजे. डॉक्टर श्रीराम ते भेटू देतील का नाही, आपल्याला भेटतील का नाही, आणि जरी भेटले तर आपण आता कसं म्हणजे काय बोलायचं त्यांना. आम्ही एकतर आपण बीड मधून जातो, दुष्काळी भाग आपला मराठवाडा. हो. त्याच्यामध्ये ते त्या काळातले सुप्रसिद्ध म्हणजे ते काय, त्यांना सगळं महाराष्ट्र म्हणजे प्रेम करणार, पूर्ण म्हणजे ते भारतभर प्रसिद्ध असणारे हा मोठे कलावंत होते. त्यावेळेस त्यांचा सिनेसृष्टीतही तेवढा दबदबा होता आणि नाट्य क्षेत्रातही त्यांचं तेवढं होत नावच होत. हिंमत केली. ग्रीन रूमचा रस्ता विचारला, म्हणजे ग्रीन रूमला कोणीकडनं जायचं काय, म्हणजे काय काय म्हणजे काही नाही. डॉक्टर साहेबांना जर भेटायचं होतं मला, छोटा कलाकार आहे. समोरचा तो बिचारा बरा होता. तू म्हणलं मी आत येणार नाही, तुम्हाला दार ढकलून जावं लागेल, स्वतः दार उघडा घोसा म्हणजे वाजवू नका, डायरेक्ट उघडा आणि घोसा. घोसा. डायरेक्ट दार उघडायचं मध्ये एंट्री करायची. ते ठक ठक ते करू नका. आणि ज्यांना भेटायचं त्यांच्याकडे थेट जा. आदल्या मधले हा, असं कोणाला हे करू नका. तर त्यांनी मला तेवढं ते सांगितल्यामुळं मग जरा थोडं बरं वाटतं. सिस्टीम, मला ती सिस्टीम कळाली. नाही तर आपण गेलो असतो, ठकठक वाजवलं असतं काय ते, हे आपला कन्सेप्ट जाण्याचा भेटणे. पण त्यांनी सांगितल्यामुळं मला थोडंही झालं. सराईच्या प्रमाणे दार उघडलं, गेलो, डॉक्टर साहेबांसमोर उभा राहिलो. त्यांचा मेकअप चालू होता. त्यांच्या पाठीमागे उभा राहिलो. मोठा आरसा होता. आरशात त्यांनी मला पाहिलं, मी त्यांना पाहिलं. मी नमस्कार केला, त्यांनी असं केलं. त्यांनी 5 मिनिट म्हणून त्यांनी खुणवलं. मी हात जोडून बाजूला उभा राहिलो. मेकअप वगैरे त्यांचा झाला सगळं. तर मग चेअरवर बसलेली होती, चेअर फिरवली. काय रे बाळ, कुठं आलास काय असं. मी बीडहून आलो. अरे वा, बीडहून मराठवाड्यातून आलो. छान, कसं काय मी आमच्या इकडे हौसी कलावंत म्हणून मी नाटकात वगैरे काम करतो आणि आपले खूप भूमिका मी पाहतोय आणि मी तुमचा चाहता आहे आणि तुमची भेट व्हावी, तुमचं दर्शन व्हावं ही इच्छा आहे. केवळ तुमच्या दर्शनासाठी आलो. नमस्कार केला, दोन्ही हाताला धरून तुम्ही नाटकाला आला असता. नाटक होऊन जाणार आहे.
कुठं समोर बसत म्हणजे नाही सर राष्ट्रीय असं असो ठीक आहे. आताच वेळ होते म्हणजे 10 मिनिटं 15 मिनिटं आहेत म्हणजे आता हे ठीक आहे. पुन्हा कधी प्रयोगाला आला तर भेट घेईल. बर. चलतो सर 4 ते 5 मिनिटाचा आमचं हे संवाद झाला. बाहेर आलो ग्रीन रूम मधून प्रेक्षकाघरात बसलो मी नाट्यगृहात जाऊन बस बर. 3 मिनिट पण नसतील गेले. बर. मी सीटवर बसलो. एक मुलगा आला बघत 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 डायरेक्ट आला बॅटरी. मला म्हणलं तुम्ही आता सरांना भेटले ना. म्हणलं हो. तुम्हाला परत बोलवलं म्हणलं. लागून मी परत तुम्हाला वापस बोलवलं. हो तुम्हाला त्यांनी बोलवलं म्हणलं. मी म्हणलं, मला मला कसं काय बोलवलं परत. काहीच करू गेलो भीत काय बोललो मी काय काय झालं शब्द गेलं तर काय झालं भीती मनात. हो तर गेल्याबरोबर मग मी तिथे जाऊन उभं राहिलो. त्यांचे जे कोण नाटकाचे जे ते व्यवस्थापक कोण असतील ते असते तर ते त्यांना बोलवलं. बघ म्हणजे यांची शिक्षण काय तुझं काय समजून चाललं काम भागतंय तुझं. बर. काम भागतंय आपलं. डॉक्टर म्हणजे आपलं काम भागतंय फक्त समजून सांग. मग त्यांनी मला बाजूला घेतलं. मग ते म्हणले आमच्या ह्या काचेच्या चंद्रामध्ये एक वेटरची भूमिका आहे. बर. तुमच्याच वयाचा एक वेटर आहे. काही नाही म्हणजे त्याला हाफ पॅन्ट एक खाकी हाफ शर्ट माळका खांद्यावर मळकी नॅपकिन आणि इतकं किविलवानं हसायचं म्हणजे असं खूप किविलवानं जितकं किविलवानं हसायचं का. बर. आणि श्रीराम लागून समोर तुला चहा घेऊन जायचं. बर. अरे वा. ते नाही मिळालं तुम्हाला त्यांच्या समोर जायचं. हा वा वा वा. काय तुझं काम एवढंच आहे म्हणजे तुला संवाद नाही डायलॉग नाही काही फक्त चहा वाचताना त्यांच्याकडेच पाहायचं चहा देताना त्यांच्याकडेच पाहायचं आणि जेव्हा ते तुमच्याकडे बघतील तेव्हाच त्यांच्याकडे पाहून हसायचं. एवढा सीन आहे. एवढा सीन. काय ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही नाटक बघण्यासाठी तिथे गेलात आणि तुम्हाला त्याच नाटकात भूमिका मिळाली. वा. तर मग मी गेलो माझं तर हातातले कबशी माझी करायला लागले. चालू नाटकात म्हणजे रिहर्सलला रिहर्सल कसली काय रिहर्सल डायरेक्ट प्रयोग. तिथे रिहर्सल वेळ हा प्रयोग सुरूच होणारच होता तो. सुरूच होणार होता. तर मला मी विंगेत उभा ती घेऊन. अच्छा विंगेत तुम्हाला करता. हा माझी एंट्री लांब होती. विंगेतून मी सगळं पाहत होतो आणि तो माणूस मला समजून सांगत होता हा टेबल आहे त्या टेबलवर जायचं. मार्किंग आहे तुमची. इथून सरळ जायचं काय क्रॉस मध्ये आणि डॉक्टर ते खुर्चीवर बसलेले काय ज्या टेबलवर तू कप बशी ठेवशील तिथं पेपर आहे. तो पेपर उचलायचा त्या टिपायवर ठेवायचा तिथनं वळायचं कप बशीकडे यायचं त्याच्यात चहा ओतल्यासारखं करायचं. चहा ओतताना तो ओतल्याला दिसला नाही पाहिजे. ओरलेप करायचं असं. चहा ओतल्याचा आवाज आम्ही ते येईल म्हणले तुला घाबरून जायचं नाही कारण की तू असं केलं की आवाज येणार चहा ओतल्याचा. तुम्हाला वाटेल की आवाज कुठून आला चहा हा तर फक्त उचलायची द्यायची परत त्या टेबलवर यायचं त्यांच्याकडे पाहत उभं राहायचं. त्यांनी ते पेपर बघून खाली ठेवलं की ते तुझ्याकडे पाहतील निघून यायचं. असे माझे त्याच्यामध्ये 3 एंट्र्या होत्या माझ्या. तिसऱ्या एंट्रीला मग त्यांचा डायलॉग होता मला उद्देश
हा. मग तिसऱ्या एंट्रीला मला त्यांनी पाहत असताना जर डोळ्यात म्हणजे हसत असताना हसता असता डोळ्यात पाणी येईल का म्हणले तुमच्या. हा. म्हणलं बघतो मी प्रयत्न करून. बरं. नसेल तर म्हणले हे ग्लिसरीन तुमच्या बोटाला लावून ठेवा. असू द्या म्हणले, जर नाही चालत तर ते ऍडजस्ट करून द्या म्हणलं. रडलं पण. मग ते तिसऱ्या एंट्रीला त्यांचा डायलॉग होता मला बघून. मग मी तिसऱ्या एंट्रीला गेलो ती घेऊन. त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हणले, म्हणजे मी लागलो हसायला त्यांना बघून. हसता हसता एकदम मधून डोळ्यातून पाणी पुन्हा किवला हसलं सगळं हे केलं. त्याच्यानंतर त्यांचा डायलॉग होता, बाब्या हसू नको रे माझ्या काळजाचे तुकडे तुकडे होता. तुझं हे हसणं मला जगू देत नाही आणि तू उद्यापासून मला चहा घेऊन येऊ नको बाब्या. एवढं डायलॉग चालू असताना मी कब्बश उचलतो एक्झिट माझी. काय प्रतिक्रिया होती नाटक संपल्याच्या नंतर लागूनची तुमच्याविषयी? काय संवाद घडला नंतर आईने तर- वेळेला आणि ही कसं काय अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आली असेल? तो कलावंत अनुपस्थित होता. अच्छा, पहिली गोष्ट. तो त्यांचा जो तो भूमिका करणारा होता का, तो काहीतरी त्याच्यात अडचण झाली अडचण झाल्यामुळे तो येऊ शकला नाही. या opportunity. आणि मी त्याचं तिथे त्यावेळेस- भेटायला गेलो हा. आणि ते त्यांना तो माणूस आला नाही, मी क्लिक झालो त्यांना. अच्छा. ती त्यांची समज सूचक. वा वा वा. काय प्रतिक्रिया दिली त्यांनी नंतर तुम्ही भूमिका केल्यावर? त्यावेळेस त्यांनी खांद्यावर हात ठेवला. हा. नेहमीच्या नाटक म्हणजे नेहमीच्या बाब्याची आठवण होऊ दिली नाही. अरे बापरे. वा वा वा. ती मोठी शाबासकी आहे. मोजके शब्दात काय म्हणाले ते, माझा जो नेहमीचा बाब्या यायचा आहे त्या बाब्याची मला आठवण झाली नाही. वा. परफेक्ट त्याच्या मेजरमेंट मध्ये वा वा. त्या कॅरेक्टरला न्याय दिलाय. आणि खांद्यावर हात ठेवला. वा. आणि त्यात कुणाला तरी पुन्हा म्हणले असं खुणवलं. हा. त्या coordinator ला परत. हो. हम्म. आणि मग मी ते मेकअप वगैरे उतरून माझे कपडे घालून ते काढून घडी घालून पिशवीत घालून त्याच्यावरती पिशवी बाब्या हम्म. मग त्या पिशवीत सगळं घातलं घडी करून दिली. म्हणलं चल तुम्ही मेकअप पण दादाच्या पाया पडतो त्यांच्या पाया पडतो दिली थांबून. वा. पाकिट त्यांनी माझ्या खिशात टाकलं. अरे वा. काय असेल असं बाहेर आलो. उत्सुकता काय त्या पाकिट बाजूला कोपऱ्यात गेलो गाय पाकिट काढलं उघडलं 100-100च्या 5 नोटा. 500 रुपये दिले होते. वा. इतका आनंद झाला की आपण किती अगदी म्हणजे जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटाचा आपण रोल केला असेल एवढ्या मोठ्या माणसाबरोबर. बिलकुल. आणि 500 रुपये बिदागी मिळाले आपल्याला वा. त्या काळात. आणि मग त्या आनंदाच्या भरात मी गेलो वा 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 वा. निघालो. खूपच छान. किती प्रगल्भ अनुभव झाला हा आणि किती न ठरलेला किस्सा. या पद्धतीनं म्हणजे मला ज्यांना पाहायला गेलो ज्या नटाला किंवा ज्या साहेबांना लागू साहेबांना आणि त्यांच्याच बरोबर पुन्हा मला काही कळत नाही एक छोटासा का होत नाही पण एक नट सम्राटासोबत काम मिळालं. भूमिका करण्याचा मला योग मिळाला. वा वा वा. काका तुमचं बीड रंगभूमीबद्दल काय मत आहे आपल्या? काय सांगा? बीड रंगभूमी ही पूर्वीपासून प्रगल्भच आहे. आज अगदी संगीत नाटकं सुद्धा इथं बऱ्यापैकी होत होती झाले. मगाशीच सांगितलं तिथे मांडे वगैरे होते, वसंतराव मांडे वगैरे, त्यांचे वडील देवीदासराव मांडे. त्याच्यानंतर आमच्या पेठेमध्ये नामदेवराव परळकर म्हणून होते. नामदेवराव परळकर तर तेही संगीत नाटकामध्ये स्त्री पार्ट करायची. अच्छा. त्या काळात बर. नऊवारी साडी वगैरे.
त्यांचंही ते काम मला पाहण्याचा म्हणजे अगदी योग आलेला आहे. म्हणजे मी खूप लहान होतो, बर. पण ते आता कळतंय की आपण काय पाहिलं होतं. आणि त्यावेळेस लाईट वगैरे काही नव्हत्या. नाटकाला लाईट नव्हते ना? नाही, मशाल. म्हणजे मशालचं मला नाही आठवत. हा. मला ते पेट्रोमॅक्स आठवत. पेट्रोमॅक्स. पेट्रोमॅक्स गॅस बत्त्या, गॅस बत्त्या. त्याच्या दोन्हीकडे 2 लावलेल्या, पाठीमागं 2, पुढं 2, आणि त्या बत्त्याच्या उजेडामध्ये हे सगळं नाटक सादर नाटक सादर होतं. वा. असं असेल. बीडची जी रंगभूमी आहे ती पूर्वीपासून चांगलीच आहे. ती म्हणजे अगदी अनेकांनी आपापल्या परीने तिला समृद्ध करण्याचं आणि जपण्याचं काम केलेलं आहे. त्या काळामध्ये कालखंडामध्ये निश्चित झालेलं आहे. बर. हो. वा वा वा. म्हणूनच तुम्ही जे आज म्हणताय ना, अभिमानानं कलाकारांचा बाले किल्ला बीड जिल्हा, खोटं नाहीये ते. वा. ते खरंच आहे. वा वा वा. काय की खूप, आणि आज काही कलाकार इतके होऊन गेलेले आहेत आणि एवढे आहेत की आपण आज ते म्हणजे स्मृतीच्या पटलावरही नाहीत ते. हा. आता हे आपण भेटतोय, आपण चर्चा त्यांचा होते. शोध, आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की जरूड जरूर. हा. वांगी शिवणीचे हो जरूड, हो. त्या जरूडमध्ये चैत्राष्टमीला तुमच्या तिथे यात्रा असते भैरवनाथाची, काल भैरवनाथाची हो यात्रा. हो. त्या यात्रेमध्ये पौराणिक नाटकं सादर व्हायची. बापरे. आणि अजून एक त्याच्यातला एक भाग, ते नाटक सादर व्हायची की मला कसं माहित आहे, हा. मी लहान होतो, माझे वडील टेलर काम करायचे, हम्म. आणि ती नाटकं तिथे बसल्यानंतर ती नाटकाची ड्रेपरी, जे कॉस्ट्युम्स आहेत महाभारत काली हे ते सगळे शिवायला आमच्या वडिलांकडे यायचे. अच्छा. आणि मग ते सगळे शिवलेले कपड्यांचे गाठोडे घेऊन आम्ही त्या गावात जायचो द्यायला. आणि मग त्या प्रयोगालाही जायचो आम्ही. तर त्या जरूडमध्ये जर तुम्ही आता कधी गेलात, मी तुम्हाला आवर्जून सांगेल की जरूडमध्ये जा. तिथे काकडे परिवार आहे, त्यांची तुम्ही भेट घ्या. आणि बाबा इथे कोण कोण कलाकार जुने होते इथं, त्यांची मला वाटतं एखाद्या वेळेला त्यांचे फोटो सुद्धा मिळतील तुम्हाला. बर. हो, मी खूप जणांना सांगितलं, पण ते कोणी सोबत नसल्यामुळे किंवा हे मी नाही जाऊ शकलो. पण त्या खेड्यामध्ये, त्या ग्रामीण भागाला सुद्धा संगीत नाटकाची क्रेज होती आणि त्यांनी कितीतरी वर्ष ती संगीत नाटकं ही यात्रेमध्ये सादर केलेली. वा. जपवणूक केली त्यांनी त्यांच्याकडे. वा. आणि ते आता एक 20 वर्षापूर्वी मला वाटतं त्यांचं ते बंद झालं. पुन्हा काही नवीन तरुणांनी त्याच्यात काही सहभाग घेतला नाही, त्यामुळे ते बंद पडलं. पण अशी कितीतरी गाव आहेत की त्या गावामध्ये चकलांबा, चकलांब्याचे तुमचे सुलाखे सर म्हणून आहेत. हो हो हो. तिचे सुलाखे, तुम्ही जर सुलाखेंना बोललात त्यांच्या गावाच्या नाट्यक्षेत्र चळवळीबद्दल, तर ती बऱ्यापैकी तुम्हाला माहिती देऊ शकतील. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला ना की बाबा बीड जिल्ह्याची नाट्य परंपरा काय, आष्टीला चांगली परंपरा आहे, आष्टीला चांगले कलाकार होते, आष्टीमध्ये बऱ्याच वेळा प्राइज आलेले, प्राइज विनर कलाकार होते तिथे. म्हणजे एकूण बीड जिल्हा हा प्रगल्भ आहे, समृद्ध आहे. प्रगल्भ नाही, समृद्ध. प्रगल्भतेच्या पलीकडे समृद्ध असतं. वा. होय. वा वा वा. आता आपण रॅपिड फायर कडे येऊया काका. मी फटाफट प्रश्न विचारेल तुम्हाला आणि त्याचे फटाफट उत्तर द्यायचे तुम्हाला. तर पहिला प्रश्न आहे तुम्हाला, जुना काळ की आजचा काळ? आता आजचाच काळ. वा वा वा. चालली घडी लाखाची. दुसरा प्रश्न आहे, रंगभूमी की सिनेमा? रंगभूमी. तुमचा फेवरेट अभिनेता कोण आहे? नाना पाटेकर. मोबाईल की पुस्तक? पुस्तक. गाव की शहर? गाव. वा. अशा प्रकारे आपला रॅपिड फायर संपलेला आहे. तुम्हाला आता हा शेवटचा प्रश्न विचारतोय की पुढे येणाऱ्या तरुण पिढीसाठी
किंवा जे रंगकर्मी आहेत, जे रंगभूमीवर आतापर्यंत काम करतायत, आजही करतायत, बीड जिल्ह्यातले असतील, आपल्या मराठवाड्यातले असतील किंवा महाराष्ट्रातले असतील, त्यांच्यासाठी तुम्ही काय शुभेच्छा संदेश द्याल? नाही, शुभेच्छा संदेश आता या वेळेला जे नवीन कलाकार आहेत, हम्म. काहीतरी एक नवीन नवीन त्यांच्या डोक्यात कल्पना येतात. त्यांच्या कल्पनेला भरारी घेण्यासाठी अतिशय पोषक वातावरण आहे. त्यांचा माइंडसेट कुठला तरी एक विषय घेऊन त्या विषयाला अचीव्ह करायसाठी त्यांनी प्रयत्न जर केला तर ती निश्चित होऊ शकते. वा. आज समस्या इतक्या आहेत, आज प्रत्येक समस्येवर एक नाटक स्वतंत्र विचार करणारा असं तो होऊ शकतो. बिलकुल. अशा खूप समस्या आहेत, सामाजिक आहेत, आर्थिक आहेत, विद्यार्थ्यांच्या आहेत, विद्यार्थिनींच्या आहेत, पालकांच्या आहेत. त्याच्यानंतर ह्या बदलत्या संस्कृतीचा परिणाम ज्या ज्या परिवारावर होत चाललाय, काय किंवा पूर्वीचा परिवार कसा होता, त्या परिवारावर आज कुठली अवस्थेत जगतोय, हे खूप अभ्यासाला इथं तुम्हाला वाव आहे. जर चांगला लेखक, चांगला दिग्दर्शक, स्पर्धा असली तरी नाविन्याला स्पर्धा नाही ना. तुम्ही जे काही देता ते याच्या अगोदर जे झालंय तर ते त्यांच्या अनुभवातलं त्यांच्या त्याच्यातून झालं. पण आज तुम्ही आज प्रेझेंट जे जगताय, इथं काही कमी तुम्हाला मटेरियल आहे का लिहिण्यासाठी, सादर करण्यासाठी, भाष्य करण्यासाठी? खूप फक्त गरज आहे की डोळे उघडे ठेवून निरीक्षण करण्याची आणि तुमच्या मनातल्या, हृदयाच्या, आत्म्याच्या संवेदना जागृत ठेवून त्या घटनेकडे पाहण्याची. वा वा वा. तरच चांगल्या कलाकृती निर्माण होईल. वा 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 वा. बस एवढं. का वा वा वा. काका, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या. तुमचे अनुभव नक्कीच आपल्या बीडकरांसाठी, आपल्या मराठवाड्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहेत, याचा मला विश्वास आहे, खात्री आहे. आणि इतका प्रगल्भ अनुभव आहे तुमचा, आणि हे ऐकायलाच पाहिजे. आपल्या बीड जिल्ह्यातले रंगकर्मी असतील किंवा आपले मराठवाड्यातले असतील, तर हा अनुभव आमच्या पाठीशी राहील. आम्ही जोपर्यंत रंगकर्म करत राहू तोपर्यंत, की तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनी इतकं सगळं काम करून ठेवलंय, ते इथपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होत आहे. तर हा अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर केलात, आमच्या प्रेक्षकांना शेअर केलात, त्याबद्दल मी रविकुमार धुताडमल आपले अत्यंत आभार मानतो. आणि तुम्ही कलाकारांचा बालेकिल्ला बीड जिल्हा या मंचाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार काका. धन्यवाद. धन्यवाद रवी. तू जो हा उपक्रम हाती घेतलेला आहे, कलाकारांचा बालेकिल्ला बीड जिल्हा, हा अतिशय सार्थक असा कार्यक्रम तू हाती घेतलेला आहे. आणि या तुझ्या कार्यक्रमासाठी भविष्यात उदंड यश लाभो हीच मी प्रार्थना करतो. तर त्याबद्दल मला तुम्ही मुलाखतीसाठी बोलवलं, मला बोलतं केलं, माझ्या मनात माझ्या काही भावना होत्या ते कळत न कळत अतिशय बोलता बोलता तू अतिशय चतुरपणे ती माझ्याकडून काढून घेतल्या. प्रसंगी मला जुन्या माझ्या आठवणी जागृत केल्या. आणि असंच तुझ्याकडनं इतर कलाकारांनाही संधी मिळावी. प्रत्येक कलाकारांना इथे येऊन आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी तू संधी निर्माण करून देतोयस, त्याबद्दल तुझे आणि तुझ्या सर्व सहकार्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वा वा. धन्यवाद. धन्यवाद काका.